मुलींनो, आपण समास म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. समास म्हणजे काय, सामासिक शब्द कशाला म्हणतात, विग्रह कसा करतात आणि समासात पद म्हणजे काय हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. आणि समासामध्ये जे शब्द असतात, सामासिक शब्दांमध्ये दोन किंवा अधिक शब्द दडलेले असतात, तर त्या शब्दांनाच पद असे म्हणतात. तर ही जी पदे आहेत ती काही गौण असतात तर काही प्रधान असतात. यावरूनच समासाचे 4 प्रकार पडतात. हेही आपण बघितलेलं होतं. कोणकोणते 4 प्रकार पडतात, तर अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे अव्ययीभाव समास हा आज आपण घेणार आहोत. अव्ययीभाव समास म्हणजे काय? अव्ययीभाव समास ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते उपसर्ग असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो त्याला काय म्हणतात? अव्ययीभाव समास असे म्हणतात. आता बघा, या समासातील पहिले पद म्हणजे सामासिक शब्दांमधला पहिला जो शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि संपूर्ण शब्द तो क्रियाविशेषण अव्यय असतो. उदाहरण बघा, बिनचूक. बिनचूक हा सामासिक शब्द आहे. याच्यामध्ये 2 पदे आहेत. पहिलं पद कोणतं आहे? बिन. आणि दुसरं पद कोणतं आहे? चूक. बिन हे पहिले पद आहे आणि हे पहिले पद आपल्या व्याख्येप्रमाणे उपसर्ग आहे. आता उपसर्ग आणि प्रत्यय आपण शिकलेलो आहोत याच्या आधी. उपसर्ग कुठे लागतो? तो शब्दाच्या आधी लागतो. जसं चूक हा शब्द आहे त्याच्या आधी बिन लागलेला आहे, म्हणजे बिन हा काय आहे? उपसर्ग आहे. जसं संज्ञान किंवा अज्ञान असे शब्द तुम्ही वापरता ना, तर ज्ञान हा शब्द आहे त्याच्या आधी अ लागला. अ हा काय आहे? उपसर्ग आहे. जेव्हा आपण संज्ञान म्हणतो तेव्हा ज्ञान हा शब्द असतो त्याच्या आधी स लागलेला असतो, म्हणजे स काय आहे? उपसर्ग आहे. तो शब्दाच्या आधी लागतो, तो उपसर्ग आहे. तर पहिलं पद हे उपसर्ग असतं आणि संपूर्ण सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करत असतो. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हेही आपण बघितलेलं आहे. जेव्हा शब्दांच्या जाती आपण शिकलेलो आहोत तेव्हा क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला माहिती आहे की क्रियेची विशेषता दाखविणारा जो अव्यय आहे त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. जसं की आपण की मोहना गणित बिनचूक सोडवते असं वाक्य आपण म्हटलं, तर गणित सोडवण्याची क्रिया आहे ती कशी घडते? बिनचूक अशी घडते आहे. म्हणजे बिनचूक हा क्रियेची विशेषता सांगणारा शब्द आहे म्हणून तो क्रियाविशेषण अव्यय आहे. तर अव्ययीभाव समासामध्ये कळलं ना तुम्हाला की पहिलं पद जे आहे ते महत्वाचं असतं आणि ते बहुधा उपसर्ग असतं आणि संपूर्ण तो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखं काम करत असतो. त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आता अव्ययीभाव समास त्याची काही उदाहरणे आपण बघू आणि त्यांचे विग्रह बघू. आता पहिला आहे आ. आपण सांगितलं ना की वेगवेगळे उपसर्ग लागतात. जसं आ हे उपसर्गच आहे. दर, हर, प्रति, बिन, यथा हे सगळे उपसर्ग आहे. तर पहिलं बघू आपण. आ म्हणजे पासून किंवा पर्यंत. आता अव्ययीभाव समासाचेच काही उदाहरणे आहेत हे. जसं आजन्म. आजन्म या शब्दामध्ये बघा की 2 पदे आहेत. पहिलं पद काय आहे? आ आणि दुसरं पद काय आहे? जन्म. तर आ हे पद जे आहे हे महत्वाचं आहे आणि उपसर्ग आहे. आणि आजन्म हा जो शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्ययासारखं कार्य करणारा शब्द आहे. तर आजन्माचा विग्रह काय होईल? जन्मापासून. असे आ हा उपसर्ग लागलेले जे शब्द असतात सामासिक शब्द, तर त्याच्या विग्रहामध्ये पासून किंवा पर्यंत असे शब्द येतात. जसं आजन्म आहे त्याचा विग्रह होईल जन्मापासून. आकंठ आहे त्याचा विग्रह काय होईल? कंठापर्यंत. आमरण आहे त्याचा विग्रह काय होईल? मरणापर्यंत. आकर्ण आहे, कर्ण म्हणजे कान, माहिती आहे तुम्हाला. तर आकर्ण आहे त्याचा विग्रह काय होईल? कानापर्यंत. असेच अजूनही वेगवेगळे शब्द आपल्याला सांगता येतील. जसं की आसे तू हिमालय म्हणतो आपण,
हो ना. त्याच्यानंतर आजीव म्हणतो, त्याचा विग्रह काय होईल की जीव असेपर्यंत, असे वेगवेगळे शब्द तुम्हाला अव्ययीभाव समासाचे सांगता येतील आणि त्याचे विग्रह सांगता येतील. एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की आ या उपसर्गापासून सुरू होणारे जे शब्द आहे त्याच्या विग्रहामध्ये पासून किंवा पर्यंत येणार. आता दुसरं बघूया आपण की काही कोणकोणत्या शब्दांना दर, हर, प्रति हे उपसर्ग लागतात. जसं की दर मास. आता दर हा उपसर्ग आहे ना, मास या शब्दाला दर हा उपसर्ग लागलेला आहे. तर ज्या शब्दांची सुरुवात किंवा ज्या सामासिक शब्दांमध्ये दर, हर, प्रति असे उपसर्ग आले तर त्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना प्रत्येक हा शब्द येणार. जसं दर मास म्हणजे प्रत्येक महिन्यात, मास म्हणजे महिना, दर वर्षी प्रत्येक वर्षी, हर घडी प्रत्येक घडीला, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. तसंच दररोज प्रत्येक रोजी. कळलं ना तुम्हाला की हर, दर किंवा प्रति या उपसर्गाने सुरू होणारे जे शब्द आहेत सामासिक शब्द त्यांचा विग्रह करताना काय लावायचं आहे तुम्हाला, प्रत्येक हा शब्द घ्यायचा आहे. आता तिसरं बघू आपण की बिन म्हणजे शिवाय किंवा विना. अव्ययीभाव समासाचे जे उदाहरणे आहेत त्याच्यामध्ये बिन या उपसर्गाने ज्याची सुरुवात होते, ज्या शब्दांची सुरुवात होते त्याच्या विग्रहामध्ये शिवाय हा शब्द लावायचा. जसं आता बघा बिनचूक, याचा विग्रह काय होईल, चुकीशिवाय. बिनधोक याचा विग्रह काय होईल, धोक्याशिवाय. विनाकारण याचा विग्रह काय होईल, कारणाशिवाय. तसंच आपण बिनधास्त म्हणतो, याचा विग्रह काय होईल, धास्तीशिवाय. त्यानंतर अजूनही वेगळा उपसर्ग लागू शकतो. इथे बघा चौथं यथा, यथाशक्ती, यथान्याय आपण म्हणतो ना. यथा म्हणजे प्रमाणे, म्हणजे ज्या शब्दांची सुरुवात यथाने झालेली असेल किंवा ज्या शब्दांना यथा हा उपसर्ग लागलेला असेल त्याचा विग्रह करताना विग्रहामध्ये प्रमाणे हा शब्द घ्यायचा. जसं यथाविधी, विग्रह काय होईल, विधीप्रमाणे. यथाशक्ती, विग्रह काय होईल, शक्तीप्रमाणे. यथान्याय, विग्रह काय होईल, न्यायाप्रमाणे. यथाक्रम, विग्रह काय होईल, क्रमाप्रमाणे. आता पाचवं बघूया की कधी कधी सामासिक शब्दामध्ये बे, गैर असेही उपसर्ग लागतात. तर ज्या सामासिक शब्दांच्या सुरुवातीला बे किंवा गैर आलेले असेल किंवा उपसर्ग असेल ते, तर विग्रहामध्ये नाही किंवा न हे शब्द घ्यायचे आहे. जसं बेभान, बेभान याचा विग्रह काय होईल, भान न बाळगता. बेपर्वा, बेपर्वा या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल, परवा न करता. तसंच गैरहजर, गैरहजर या शब्दाचा विग्रह काय होईल, हजर न राहता. तसंच गैरशिस्त आपण म्हटलं तर शिस्तीत न राहता हा त्या सामासिक शब्दाचा विग्रह होईल. कधी कधी अव्ययीभाव समासाचे जे सामासिक शब्द असतात तर त्याच्यामध्ये द्विरुक्ती दिसून येते. द्विरुक्ती म्हणजे तोच शब्द दोनदा आलेला दिसून येतो. जसं की बघा दारोदार. तर अशा वेळी शब्दांची द्विरुक्ती झाली असेल तर विग्रहात प्रत्येक हा शब्द घ्यायचा. जसं दारोदार आहे त्याचा विग्रह काय होईल, प्रत्येक दारात. घरोघर आहे त्याचा विग्रह काय होईल, प्रत्येक घरात. गावोगाव आहे त्याचा विग्रह काय होईल, प्रत्येक गावी. जागोजागी त्याचा विग्रह काय होईल, प्रत्येक जागी. तासनतास आहे त्याचा विग्रह काय होईल, प्रत्येक तासाला. क्षणोक्षणी आहे त्याचा विग्रह काय होईल, प्रत्येक क्षणी. गल्लोगल्ली त्याचा विग्रह काय होईल, प्रत्येक गल्ली. तर अशा प्रकारे अव्ययीभाव समास आणि त्याची उदाहरणे, त्याचा विग्रह तुम्ही समजून घेतला असेल अशी मी आशा करते. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचा दुसरा प्रकार बघूया, तत्पुरुष समास.